दिवा शहरातील बेडेकर नगर दिवा आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच 5 वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल, निपक्ष व पारदर्शक चौकशी होणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येईल। 17 नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला होता। त्यानंतर तिला तातडीनं डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन दिल्याची माहिती देण्यात आली। पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते। 3 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं। मात्र 16 डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबीजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले। परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबीजची लक्षणं दिसणे हे गंभीर स्वरूपाचं असून उपचार पद्धती, औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण व संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे, असं ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी नमूद केलंय। या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। दिवा विभागात 5 वर्षाची चिमुकली निशा शिंदे हिचा कुत्रा चावल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आम्ही ठाणे महानगरपालिकेला वारंवार या संदर्भात कंप्लेंट दिली आहे की दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे। यावरती काहीतरी ठाणे महानगरपालिकेने उपाययोजना कराव्यात, परंतु ठाणे महानगरपालिकेचं संपूर्ण दुर्लक्ष हे नेहमी दिवा विभागात दिसून आलेलं आहे। 17 नोव्हेंबरला घराच्या बाहेर दिशा खेळत असताना तिला भटक्या कुत्र्याने चावा घेतला। त्यानंतर तिला डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले। तिच्यावरती 1 महिना उपचार करण्यात आले। तिला 4 इंजेक्शन देण्यात आली, परंतु 4थं इंजेक्शन दिल्यानंतर तिचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढू लागला। त्यानंतर तिला तिथून मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले, परंतु उपचार करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अशा घटना वारंवार दिवात घडत असतात, परंतु ठाणे महानगरपालिका याकडे संपूर्ण दुर्लक्ष करते। आज त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, परंतु शर्मेची गोष्ट ही आहे की आज तिला दफन करण्यासाठी दिव्यात लहान मुलांची दफनभूमीही नाही। म्हणजे ही महापालिकेसाठी एकदम शर्मेची गोष्ट आहे। नोव्हेंबरच्या 17 तारखेला याच परिसरामध्ये एक लहान पोरं 10:30-11च्या दरम्यान जेवण वगैरे करून इथे खेळत असताना इथलाच एक विसरलेला कुत्रा आला। त्याने त्या लहान चिमुकले 5 वर्षाचं बाळ निशा शिंदे म्हणून तिच्या खांद्यावरती त्याने चावा घेतला, तो निघून गेला आणि ती रडायला लागल्यानंतर घरातल्या माणसाने म्हणजे अरे काय झालं बघितलं तर कुत्रा चावून तिला निघून गेला। तर मग त्याने ताबडतोब तिला तिथून गाडी केली आणि डोंबिवलीला आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। त्यानंतर कंटिन्यू 18 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत 16 डिसेंबरपर्यंत जे प्रोसिजर होतं त्याप्रमाणे तिच्यावरती उपचार चालू होते। पहिल्याच दिवशी तिला 4 इंजेक्शन दिले, तर लहान बाळ होतं त्यांच्या ज्या प्रोसेस डॉक्टरचं आपल्याला काय माहिती नव्हतं। त्यानंतर 16 तारखेला मला वाटतं ते डिस्चार्ज घेऊन ती घरी आली होती। त्यानंतर 2 दिवसांनी घरी आल्यानंतर ती मस्त खेळत वगैरे होती, चांगलं चालू तिचं। 3 डिसेंबरला तिचा वाढदिवस देखील साजरा झाला इथे याच परिसरामध्ये, म्हणजे तिची तब्येत ठीक होती। पण अचानक तिचा 16 तारखेला तिचं लास्ट इंजेक्शन 4थं ते दिल्यानंतर तिची तब्येत पूर्ण खालावली। मग आता करायचं काय? मग डॉक्टर म्हणून जर तिला बघितल्यानंतर म्हटलं की हिला रेबीजचे लक्षण जाणवतात। जर तुम्ही 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही हे इंजेक्शन दिलेले आहेत, हे जे औषध दिले आहेत, मग नक्की तुम्ही काय औषध दिले, काय दवा केला, कसले इंजेक्शन केले? कारण जवळजवळ मला वाटतं महिन्यानंतर तुम्हाला समज की त्याला रेबीज झालाय, हे होतं का नव्हतं। मग आणि ऐन टायमाला त्या लेकराची तब्येत बिघडल्यानंतर त्या नातेवाईकांना ॲम्ब्युलन्स करून तिथून कस्तुरबाला पाठवलं गेलं। म्हणजे किती खेदजनक गोष्ट आहे। गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये रात्री चिमुकलीला घेऊन गेल्यानंतर जवळजवळ महिनाभर तिच्यावरती औषधवर चालू आहेत, जी काही इंजेक्शनची चालू असताना ती तब्येत बिघडती कशी? मग तिला नक्की कुठलं औषध दिलं होते, कुठले इंजेक्शन दिलं, हा एक प्रश्नचिन्ह आहे। त्यानंतर तिला कस्तुरबामध्ये नेल्यानंतर तिला डॉक्टरांची जी परिस्थिती बघितली, त्यांनी आधी सांगितलं की हे चिमुकली वाचणार नाहीये। याचा अर्थ एक तर इथे
आपल्या कल्याण डोंबिवली म्युन्सिपालिटीमध्ये शास्त्रीनगरला तिच्यावरती जे इंजेक्शन दिले गेले की औषध दिले ते चुकीचं असणार, म्हणजे डॉक्टरांचा हलगर्जीपणा असणार, ही सगळ्यात पहिली गोष्ट. मग याच्यावरती आपण करायचं काय? प्रशासन किंवा इथले जे नेते पुढारी सतत त्यांनी ह्यावरती लक्ष देणं काळाची गरज आहे. कारण 5 वर्षाचं चिमुकलं हसता खेळता या भयानक प्रसंगातून आज निघून गेलेलं आहे आणि मला वाटतं काल तिचा मृत्यू झाला. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, मी नेहमी या गोष्टीवरती आवाज उठवतो, दिवा शहराचा करोडो रुपयाचा विकास झाला. तुम्ही म्हणाला उतेकर पुन्हा तिथेच येतो, कारण त्याच गोष्टीवरती येणं गरजेचं आहे. दिवा शहराचा करोडो रुपयाचा विकास झाला, तो विकास अतिशय भकास झाला आहे. कारण जी साभ्यामध्ये स्मशानभूमी बांधलेली आहे, कारण जर तुम्ही नियोजन करून जर कार्य केलं असतं तर तुम्हाला बोलायची आम्हाला गरज नव्हती. मी यासाठी भकास म्हणतोय, करोडो रुपयाचा निधी घेऊन तुम्ही स्मशानभूमी बांधलीत. त्या स्मशानभूमीमध्ये दिवानगरीमध्ये आज 7 ते 8 लाखाची लोकवस्ती आहे. दुर्दैवाने काल जो प्रकार घडला तो घडू नये, एखादं लहान बाळ दगावू नये, पण जर दगावलंच तर तिथे त्याची दफनविधीची व्यवस्था दिवाणमध्ये केलेली नाही. दुर्दैवाने कळवा किंवा मुंबऱ्याला अशा लहान बाळकाला घेऊन झाला होता. मी मग तेच म्हणतो दुर्दैवाची गोष्ट. आणि कालचाच प्रकार घडला. जर स्मशानभूमी बांधले, खर्च लाखो केला आहे, तर तिथे जागा असताना जर अशी घटना घडली तर त्या घटनेसाठी तुम्ही तिथे पर्याय दिला पाहिजे होता. या इथल्या राजकारत्यांनी ही खूप मोठी चुकी केली आहे. आणि म्हणूनच म्हणतो, नियोजन शून्य कारभार, करोडो रुपयाचा तुम्ही अक्षरशः म्हणतात ना घोटाळा केला हेच म्हणावं लागेल. जर तुम्ही नियोजनबद्ध काम केलं असेल तर तिथे ह्या व्यवस्थेसाठी, ह्या अशा लहान मुलांसाठी व्यवस्था तुम्ही केली असेल. पण जाऊ द्या, घटना घडल्या, दुर्दैव आहे. पण याच्या पुढे ह्या बालकाचा जो मृत्यू झालेला आहे, हे घरदार आज म्हणतात ना शोकाकुल झालेला आहे. याच्या पुढे दिवानगरीमध्ये अशी घटना घडू नये म्हणून इथल्या राजकर्त्यांना मी विनंती करेन की याच्यावरती आपण काळजी घ्या. आणि जे हॉस्पिटलचे आम्ही एवढे वर्ष बोंबावून करतो, मला वाटतं प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना, की दिवा शहरामध्ये करोडो रुपये आले, हॉस्पिटलची जागा आरक्षित असताना देखील त्या जागेवरती आज अनधिकृत टॉवर उभे आहेत. सगळ्यांना माहिती आहे ना, दिवा असेल सगळ्यांना माहिती आहे, जी जागा हॉस्पिटलसाठी आरक्षित दाखवली आहे, मग त्या जागेवरती हॉस्पिटल न बांधता आज तुम्ही टोलेजंग म्हणतात ना बिल्डिंगा बांधल्या आहेत. त्याला जबाबदार कोण? तुम्ही एखादं हॉस्पिटल का देऊ शकत आहात? जर दिव्यामध्ये हॉस्पिटल असतं तर ही चिमुकली वाचली असती, कारण दिव्याच्या दिवामध्ये तिच्यावरती उपचार झाले असते. म्हणून मी या राजकारण्यांचा, इथल्या दिवावाच्यांचा निषेध करतो. आणि ह्यापुढे अशी घटना घडू नये यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आता इलेक्शन आलं आहे, दारामध्ये बोंबलत येतील, त्यांना मला वाटतं मी प्रत्येकाला विनंती करतो, जे बोंबलत येतात ना त्यांना जा विचारा की एवढं वर्ष तुम्ही आम्हाला काय दिलं. आता इथून आलोय, इथून साधा रस्ताही नाही आहे. हे बांधणारे कोण आहेत? तुम्हीच आहेत. बांधणारे पण तुम्हीच आहेत आणि रडवणारे ती तुम्हीच आहेत. तर यावरती उपाय करणं गरजेचं आहे. मी सगळ्यांना विनंती करेन, बाबांनो आवाज उचला, तोंड खोलायला शिका. जी काल जी घटना घडली आहे, खूप दुर्घटना घटना ही. आणि ज्यांनी ते आता आम्हाला सांगितलं आहे, सगळ्यांनी आपला रोष तर व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबाचं तर आम्ही साथवण करायला तर आलोच आहे. पण या पालिका प्रशासनाचं हॉस्पिटल आहे शास्त्रीनगर, तिकडं आम्ही 1-2 दिवसात जाऊन जाब विचारणार त्या पोरीला काय ट्रीटमेंट केली ती. आता भले आम्हाला आचारसंहिता असून दे, पण आम्ही रस्त्यावरती उतरणारे कार्यकर्ते आम्ही शांत बसणार नाही. याचा जाब विचारणार आणि आम्ही तर नुकसान भरपाईची मागणी करणार आहे. तुम्ही काय ट्रीटमेंट केली या पुरीवरती? आम्ही आमच्याबरोबर डॉक्टरांची टीम घेऊन जाऊ आणि विचारू कुठल्या डॉक्टरांनी याच्यावरती ट्रीटमेंट केली आहे. आणि तुमच्या हाताबाहेर केस गेल्यानंतर तुम्ही तिकडे पाठवता येईल, चुकीचं आहे. म्हणजे तिकडे झालेला जो या पोरीवरती उपचार आहे हा पूर्णपणे चुकीचा झाला आहे. याचं मी माझ्या पक्षाच्या वतीने आम्ही दोघं तिकडे जाऊन जाब विचारणार. ह्या आधी जी म्हात्रे गेटमध्ये जी घटना घडली होती त्याच्यानंतर मी स्वतः लेटर दिलं होतं आपण महानगरपालिकेला जाऊन, की जे वारंवार भटके कुत्रे आहेत त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे. तुम्ही काही लक्ष देत नाही. आणि त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की जे उघड्यावरती खाणं घालतात ना कुत्र्यांना, हे सगळ्यात मोठे जबाबदार आहेत. कारण त्यांना सवय झालेली आहे. जे एखादा हट्टा बघतात, इथे मला खायला मिळतंय म्हणून ते सगळे येतात आणि हे सगळे एनजीओवाले वगैरे येऊन खायला घालतात. ह्यांच्यावरती कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे कुत्र्यांचं प्रकरण काही थांबणार नाही. आणि ज्या वेळेला एखाद्या मुलीवरती दुर्घटना घडते, तिच्या आई वडिलांवरती काय घटना घडली असेल, ह्याचा जोपर्यंत ह्यांच्यावरती येत नाहीये ना तोपर्यंत हे थांबणार नाहीये. आणि ह्याच्यावरती कठोरात कठोर जेवढी शिक्षा होईल ना, जे एनजीओवाले असे येतात आणि ज्यांना कोणते विचारायला गेले की त्यांच्यावरती दादागिरी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात, ह्याच्यावरती पोलीस प्रशासन काय करते? काही नाही करते. ह्याच्यावर आम्ही मुंबऱ्याला सुद्धा जाऊन सांगितलं होतं, लेटर दिलेलं आहे त्यांना की ह्यांच्यावरती कारवाई करा, पण ती मला तरी दिसत नाही आहे अजूनपर्यंत कुठे झाली आहे. ही दुसरी घटना आहे. म्हात्रे गेट नंतरला 2 ते 3 महिन्यामध्ये परत जर घटना घडते तर दिवा खूप म्हणजे आपण म्हटलात ना, तर दिव्याकडे मला वाटतं वाली नाही दिव्याला कोण, हे असं आम्हाला म्हणावं लागतंय.